नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की असं काही शिक्षण आहे की ते शिक्षण घेतल्यावर आपल्याला बेसिक नोकरी मिळते. म्हणजे फार उच्च याची नाही, पण फार खालच्यात याची पण नाही. एक मीडियम की ती तुम्हाला नोकरी मिळतेच मिळते. काय सुरुवातीला पगार त्याच्यामध्ये कमीही असतो, पण ते अनुभव घेऊन जसं तुम्ही आणि तुमची हुशारी वापरून जसं तुम्ही वर जाल, जसं तुम्ही आणखीन शिकाल, तसा तुमचा पगार पण वाढून जातो, एक्सपिरियन्स पण. आणखीन एक वेळ अशी येते की तुम्ही टॉपलासुद्धा जाऊ शकतात. अनेक लोकं अशी आहेत की पुढच्या काही व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याबद्दलसुद्धा बोलणार आहोत की हे अशी कुठली कुठली लोकं आहेत किंवा असं कुठलंही आहे. तर आज ही जी 10 शिक्षण आहेत, बेसिक शिक्षण आहेत, फार मोठं फार हे नाही आहे काय. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग, म्हणजे पॉलिटेक्निकचा जो डिप्लोमा असतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल काय या 3 ट्रेड्स जी आहेत, या 3 ट्रेड्समध्ये किंवा इवन मॅटलर्जीसुद्धा हे 3-4 ट्रेड्स जी आहेत, ह्या ट्रेडमधनं तुम्हाला नोकऱ्या 100% मिळू शकतात. काय बांधकाम हे कंटिन्युअसली चालू असतं, त्यामुळे बांधकामाला साईट इंजिनियर्स लागत असतात. फ्रेश साईट इंजिनियर्सना पगार कमी असतो, पण जसं जसं त्याला एक्सपिरियन्स जातो तेव्हा साईट इंजिनियर्ससारखे पैसे कमवणारी लोकं नाहीत, तुम्हाला मी सांगतो. म्हणजे पगार नंतर इतका वाढतो आणि तो जसा एक्सपिरियन्स असतो. आता त्याच्यामध्ये सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही मल्टिपल तुमचं हे असेल किंवा एखादं स्पेशलायझेशन असेल, म्हणजे स्पेशलायझेशन इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शनमधलं असू शकतं. त्याच्यामध्ये एक तुम्हाला अत्यंत वेगळ्या प्रकारचं हे असतं. त्याच्यानंतर कमर्शियल, रेसिडेन्शियल, या प्रत्येकामध्ये एक चांगलं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ॲव्हेन्यूज आहेत आणि ह्याच्यामध्ये नोकऱ्या चांगल्या मिळतात. सुरुवातीला साधारणतः एक 20,000पासून पुढे तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात आणि अगदीच काही नसल्यापेक्षा ह्याच्यापासून सुरुवात झालं तर तुम्हाला मी सांगतो 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्सवालेल्या माणसाला कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये पगार मिळू शकतो 3 ते 4 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या माणसाला. म्हणजे तुम्ही आता त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही मुंबईत गेलात तर जास्ती पगाराचे होऊ शकतात, दिल्लीत गेलात तर आणखीन पगाराचं होऊ शकतं. म्हणजे ह्या लोकांना पुण्यामध्ये त्याच्यापेक्षा मुंबईपेक्षा 2-5 हजार रुपये कमी. पण अशा प्रकारच्या तुम्हाला नोकऱ्या तिथे मिळू शकतात. म्हणजे तिथे तुम्ही स्वतः जाऊन तुमचं एक थोडंसं बेसिक उदरनिर्वाह तुम्ही करू शकतात त्याच्यामध्ये काय, आणि थोडेफार पैसे गावाकडे तुम्ही 2-5 हजार रुपये पाठवू शकतात. तर ह्या प्रकारच्या ह्या डिप्लोमा कारण तुम्हाला सिव्हिल आहे, तुमचं मेकॅनिकल आहे, मेकॅनिकल इंडस्ट्रीज भरपूर आहेत, त्यांना हे लागतं. मेटलर्जी इंडस्ट्रीज आहेत, आणखीन इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रिकलसुद्धा सगळ्यांना लागतं. त्यामुळे या 3-4 ज्या बेसिक गोष्टी आहेत, या 3-4 बेसिक गोष्टीच्या डिप्लोमा इंजिनियर्सना नोकऱ्या एक तर तो डिग्रीवाला नसतो, त्यामुळे तो थोडासा डिग्रीवाल्यापेक्षा कमी, म्हणजे हुशारीने तेवढाच असू शकतो, पण तेवढा मापात कमी असतो. त्यामुळे त्याला थोडासा पगार कमी होऊन पण नंतर तो डिग्रीवाल्यापेक्षासुद्धा जास्ती पैसे कमवू शकतो त्याच्या हुशारीवर. तिसरं आहे कॉम्प्युटर सायन्सचा डिप्लोमा. आता कॉम्प्युटर सायन्सचा जो डिप्लोमा आहे तर त्यालासुद्धा अशीच कमी पगाराची पण बेसिक पगाराचे चांगले त्याला नोकरी मिळू शकते कॉम्प्युटर सायन्सच्या. आणि मग कॉम्प्युटर सायन्समध्ये सुद्धा तो कुठल्या लँग्वेजेस शिकतो आहे, कुठले नवीन हे आत्मसात करतो आहे, त्याप्रमाणे त्याला बढतीची हे मिळते. आणि एक्सपिरियन्स आणखीन कॉम्प्युटर्सच्या भाषा या जेवढ्या तो समजू शकतो, आणखीन जेवढ्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करू शकतो, तेवढं त्याला नोकरीचे ऑपॉर्च्युनिटीज जास्ती असतात. आणखीन त्याला तेवढं वर्क एनहान्समेंट त्याचं जास्ती असतं आणि त्याला पगार पण जास्ती असतात. तिसरं आहे तुमचं डिजिटल मार्केटिंग. आता हल्ली डिजिटल मार्केटिंग एक खूप मोठा व्यवसाय झालेला आहे. तुम्हाला डिजिटल मार्केटिंगमध्ये तुमच्याकडे डेटाबेस किती आहे, डेटाबेसला खूप महत्त्व आहे आणि ह्या डेटाबेसमुळे तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर बिझनेस करू शकतात. प्रचंड मोठ्या प्रमाणावर तुम्ही बिझनेस करू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं थिंकिंग आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्ही ग्राफिक डिझायनिंग वगैरे असे काही कोर्सेस केले तर तुम्ही इन हाऊस बऱ्याच गोष्टी लोकांना करून तुम्ही त्यांचं मार्केटिंग करू शकतात. डिजिटल मार्केटिंग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल मार्केटिंग करू शकतात आणि त्याच्यामधनं प्रचंड पैसा कमवू शकतात. म्हणजे नोकरी म्हणून सुरुवातीला तुम्ही कोणाकडे लागलात तरी आणि तुम्ही शिकत असताना तुम्ही काही केलं तर त्याच्यातसुद्धा तुम्हाला काही हे करत असताना
तुम्हाला ते करता येऊ शकतं. तसंच ग्राफिक डिझायनिंग. आता ग्राफिक डिझायनिंग जे काही गोष्ट आहे, प्रत्येक धंद्याला ग्राफिक डिझायनिंग लागतं. प्रत्येक धंद्याला ग्राफिक डिझायनिंग लागतं. काय आणि त्या ग्राफिक डिझायनिंगमुळे तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात आणि इव्हेंच्युअली तुम्ही स्वतःचं काय म्हणतात त्याला स्वतःचा उद्योगधंदा सुरू करू शकतात. अनुभवाने कॉन्टॅक्ट्स वाढवून वगैरे किंवा जसं जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तसं तुम्हाला चांगला काय म्हणतात त्याला पगार मिळू शकतो किंवा तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. तसंच ॲनिमेशन अँड VFX. आता हे ॲनिमेशन म्हणजे ते कार्टून फिल्म्स वगैरे हे जे काय आहे किंवा तुमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा टी व्हीवर जे ॲनिमेशन किंवा VFX असतात काय ते ते जे डिझायनिंग असतं की मागे कसं काय हे म्हणजे नदी वाहते आहे आणि ते तिथेच किनाऱ्यावर किंवा त्या पुरामध्ये कोणतरी उभं देऊन बातम्या देतं आहे किंवा असं सगळं जे काही येतं ते ॲनिमेशन आणि VFX चा जो भाग आहे तो त्या ॲनिमेशन आणि VFXमध्ये तुमचं कौशल्य असलं तर त्याच्यात तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. म्हणजे आणखीन तुम्हाला उत्तम प्रकारे म्हणजे त्याला मरण नाही, नोकरी मिळायला त्याला मरण नाही आहे काय. त्यामुळे ॲनिमेशन आणि VFX हा एक सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला भाग आहे. तो तुम्ही केलात तर तुम्हाला नोकरी मिळू शकते. तिसरं आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट जो हे आहे अगेन तो परत मास्टर्सपेक्षा किंवा बॅचलर्सपेक्षा तो थोडासा हे आहे. पण आज एवढी 5 स्टार हॉटेल्स आहेत, एवढी 3 स्टार हॉटेल्स आहेत, एवढी 4 स्टार्स हॉटेल्स आहेत. म्हणजे तुम्ही मुंबई पुणा सोडा, तुम्ही टायर 3 सिटीज ज्या आहेत सगळ्या म्हणजे तुमचं कोल्हापूर आहे, संभाजीनगर आहे, नागपूर आहे, ह्या ज्या सगळ्या टायर 3 सिटीज आहेत या टायर 3 सिटीजमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स लोकं किंवा शिकलेली लोकं कमी मिळतात. आणि ह्या ज्या टुरिझम विशेषतः जिथे फोफवलेलं आहे तिथे तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळते. पगारही चांगला मिळतो बरं का म्हणजे त्या याच्यामध्ये. आणि तुमचं सेविंग जे आहे हे त्या लेवलवर बऱ्यापैकी चांगलं तुम्हाला म्हणजे स्टार्ट तुम्हाला डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंटवाला असेल तर त्याला साधारणपणे ते 30 ते 35,000 रुपये त्याला कुठल्याही याच्यामध्ये स्टार्ट मिळू शकतो. चौथं आहे पॅरामेडिकल. पॅरामेडिकल म्हणजे त्याच्यामध्ये नर्सेस आल्या, ब्रदर्स आले, त्याच्यानंतर तुमच्या त्या काय म्हणतात त्याला पॅथॉलॉजीमध्ये किंवा मोठ्या मोठ्या तुमच्या कार्डिओलॉजिस्ट वगैरे असतात त्यांच्या हाताखाली काम करणारी जी लोकं असतात काय तर किंवा ही जी लोकं आहेत ह्याला पॅरामेडिकल म्हणतात. ही जी पॅरामेडिकल जे कोर्सेस आहेत ह्याला खूप डिमांड आहे. लोकांना ॲसिस्टंट एक्सपिरियन्स मिळत नाहीत, चांगले मिळत नाहीत काय. तर ह्या पॅरामेडिकल कोर्सेस झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला चांगले आणि त्यालासुद्धा 20-25 हजार रुपयांनी तुम्हाला सुरुवात होऊ शकते. क्वालिफाईड असलात तर, एक्सपिरियन्स्ड असलात तर आणखीन तुमचं बेसिक हे चालू होतं. फक्त एकच आहे माझ्या दृष्टीने पॅरामेडिकलमध्ये एक लिमिटच्या वर तुम्ही वरती जाऊ शकत नाही. तुम्ही डॉक्टर होऊ शकत नाही. तुम्ही कायम पॅरामेडिकलच राहू शकतात. कळलं. जसं डिप्लोमा इंजिनियरमध्ये तुम्ही अगदी वरपर्यंत जाऊ शकतात पण तसं पॅरामेडिकलमध्ये तुम्ही जाऊ शकत नाहीत. कळलं. आणखीन दुसरं म्हणजे तुमचं हे काय म्हणतात त्याला टॅक्सेशन अँड ऑडिट. आता हे टॅक्सेशन अँड ऑडिट जो काही हे आहे काय म्हणतात त्याला टॅक्सेशन अँड ऑडिट ह्याचे कोर्सेस केलेत. आज आपल्याकडे हिंदुस्थानामध्ये टॅक्सेशन एकदम कॉम्प्लिकेटेड आहे. GST आहे, इन्कम टॅक्स आहे. तुम्हाला बेसिक तुम्ही टॅक्सेशन आणि 12वी नंतर टॅक्सेशन पण कोर्स केला, डिप्लोमा इन टॅक्सेशन आणि ऑडिट कसं करायचं हे सुद्धा तुम्ही एखाद्या चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटकडे शिकलात आणि GST कसा भरायचा, कसा अपलोड करायचा, कसं हे करायचं हे सगळं तुम्ही शिकलात. तसंच इन्कम टॅक्स कसा कॅल्क्युलेट करायचा, कसा वाचवायचा याच्यावर तुम्हाला अभ्यास करून तर तुम्हाला सुरुवातीला एखाद्या चांगल्या चार्टर्ड अकाउंटंटकडे कमी पगार आहे. ह्याच्यात पगारसुद्धा कमी असतो. म्हणजे अगदी काही लोकांना तर 5-10 हजार रुपयेच पगार मिळतो. पण एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही समजा काही केलं तर तुम्हाला प्रचंड चांगला पैसा मिळू शकतो. आणखीन तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी किंवा उस्मानाबाद किंवा अशा काही ठिकाणी जर का तुम्ही प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला तिथे खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. कळलं का. आणि पैसे मिळू शकतात. आणखीन त्याच्यामध्ये तुमचा चांगला हातखंड बसू शकतो. कॉन्टॅक्ट्स चांगले होतात. मोठ्या मोठ्या लोकांशी कॉन्टॅक्ट्स होतात. असा सगळा तो प्रकार आहे. तसंच फॅशन डिझायनिंग. तुमच्याकडे डोकं असेल डिझायनिंगचं, आर्टचं तुम्हाला हे असेल
डोकं सगळ्यांनाच लागतं, सॉरी डोकं असणं म्हणणं चुकीचं आहे माझं, पण आर्टचं तुम्हाला व्हिजन असेल, आणखीन तुम्हाला डिझाईन करायचं हे असेल, स्टिचिंग तुम्ही शिकलात आणि ते फॅशन डिझायनिंग करून घेतलं, तर आज खूप लोकांना फॅशन डिझाईन म्हणजे फॅशन डिझायनर्स लागतात. आणखीन चांगलं तुमचं बस्तान बसलं याच्यामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या टी व्हीच्या इंडस्ट्रीमध्ये. आता टी व्हीमध्ये सुद्धा हिंदी, मराठी, गुजराती असे अनेक साऊथ इंडियन वगैरे, आणि एखाद्या माणसाला तुमचं काम खरंच आवडलं तर अगेन स्काय इज द लिमिट. पैसे कमवायचं हे आहे, आणि त्याला पगारसुद्धा सुरुवातीला बऱ्यापैकी असतात, कळलं. आणखीन त्या पगारामधनं तुम्हाला भरपूर काही करता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं व्हिज्युअलायझेशन खूप, की बाबा हे कलर कॉम्बिनेशन कसं दिसेल, हे कसं दिसेल, आणि ते सुद्धा आता तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून बघता येतं की हे कसं कॉम्बिनेशन दिसतं, किंवा त्या माणसाचा फोटो इम्पोज करून त्याच्यावर सुद्धा तुम्हाला बघता येतं की हे कसं दिसतं. हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यामधला भाग आहे. आणि दुसरं सेल्स. सेल्ससारखा तर तुमचा हे नाही, म्हणजे तुम्ही एखादं प्रॉडक्ट सेल करायला शिकलात तुम्ही काय, आणि सेल करायचं म्हणजे कसं आहे तुम्हाला मी सांगतो, की कोल्ड कॉलिंग म्हणतात. म्हणजे आपण अमुक एक, म्हणजे आता सेल्स म्हटलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक ऑप्शन्स आहेत. तुमचं इन्शुरन्स आहे, म्युच्युअल फंड आहे, फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे हा एक सेल्सचा भाग आहे. दुसरं म्हणजे तुमचं एखादं प्रॉडक्ट आहे, ते प्रॉडक्ट तुम्ही विकतायत. तुम्ही 10 लोकांना रोज भेटलात, त्याच्यातला एकच माणूस तुमच्या याला लागतो, आणि 2 महिने म्हणजे 60 दिवस तुम्ही 10 लोकांना म्हणजे 600 लोकांना भेटलात, तर तुम्हाला मी ही गॅरंटी देतो काय, की तुम्हाला पुढच्या उर्वरित आयुष्यामध्ये कॉन्टॅक्टची जर गरज लागणार नाही, काही नाही, त्याच्या रेफरन्सवरच तुम्हाला पुढे मार्केटिंग करता येऊ शकतं आणि प्रोडक्ट विकता येऊ शकतात. आणखीन एकदा तुम्ही सेल्समध्ये तुम्ही बादशाह झालात ना, तर तुम्ही माणसं ओळखतात, कॉन्टॅक्ट्स हे ते, मग तुम्ही काहीही करू शकतात. त्यामुळे हे 10 जे मी तुम्हाला आज सांगितलेत, की ह्या 10 गोष्टींवर तुम्हाला बऱ्यापैकी नोकरी मिळू शकते, आणि एक पॅरामेडिकल सोडलं तर बाकी सगळ्यामध्ये तुम्ही सर्वोच्च पदावर जाऊ शकतात. आज एवढंच. धन्यवाद. हा व्हिडिओ मॅक्झिमम लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या सगळ्या नातेवाईक मित्रांना जे गरजू आहेत त्यांना सगळ्यांना शेअर करा, आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ. आज एवढंच. धन्यवाद.